बाबा जरा तो घोषणा देतो जोरात मागं सगळ्यांनी आवाज द्यायचा। महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। प्रणव पलीकडे दादा उमेदवार श्री पेढ्याच्या भैरवनाथांच्या नावानं श्री पेढ्याच्या भैरवनाथांच्या नावानं भैरवाच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी। श्री पेढ्याच्या भैरवनाथांच्या नावानं श्री पेढ्याच्या भैरवनाथांच्या नावानं भैरवाच्या नावाने ओके बोलो हातावर लागेल नाही नाही इकडे हळू मित्र तिला सांग घोषणा द्या प्लीज।
मी म्हणतो कोण आला रे कोण आला तर म्हणायचं शिवसेनेचा कोण आला रे कोण आला छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख तथा शिवसेनेचे उपनेते आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय सपूर्वक स्वागत करतो। मी पक्षाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपला थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा आरंभ होतोय आणि त्यासाठी महालक्ष्मी मंदिरामध्ये देवीचा आशीर्वाद घेऊन आजच्या या प्रचाराला सुरुवात झाली। या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेसचे सन्माननीय अजितजी कदम, सन्माननीय रजनीताई पवार आणि या प्रभागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख जे इथले उमेदवार आहेत ते प्रणवजी सावंत आणि काँग्रेसच्या वैशाली चव्हाण यांच्या वैष्णवी चव्हाण यांच्या प्रचाराचं उद्घाटन आज अधिकृतरित्या इथं जाहीर झालं असं मी जाहीर करतो। खरं तर 8-9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। निवडणुका ह्या खऱ्या अर्थानं लोकशाहीचा आत्मा असतात। त्या निकोपाने निर्दोष व्हाव्यात ही सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा असते। त्यामुळे एकूणच आता नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका महाराष्ट्रात जाहीर झाल्या आणि त्या पद्धतीनं सातारा नगर परिषदेची निवडणूक सुद्धा येऊ घातली आहे। पण एकूणच शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी उतरलेली आहे। काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, एकूणच सातारा शहराची परिस्थिती आपण बघितली। पायाभूत आणि मूलभूत सोयीसुविधांच्या अभावापासून ते इतर अनेक प्रश्न इथं अजून तसेच आहेत। या प्रश्नाला उत्तर शोधण्यासाठी आणि निश्चितपणे या समस्या सोडवण्यासाठी हे उमेदवार काम करतील। अत्यंत तरुण, उमदे आणि शिक्षित असे उमेदवार महाविकास आघाडीने दिलेले आहेत। मला खात्री आहे प्रभाग क्रमांक 11चे सर्व मतदार या उमेदवारांना आपला आशीर्वाद देतील आणि भरघोस मतांनी विजयी करतील। धन्यवाद। आज या ठिकाणी आपल्या महालक्ष्मीच्या आशीर्वादाने साहेबांनी जो नारळ फोडले, सगळ्यांनी आपण सगळे साहेब आणि आपण सगळेच मतदार असं महालक्ष्मीच्या मंदिरासमोर आपण सगळ्यांनी एकच ध्यास घ्यायचा की आपल्या पेठेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण हे नारळ फोडलेले आहेत। महाविकास आघाडीमध्ये सर्वच घटक पक्ष, फक्त जातीवादी लोकांना सोडून सर्व घटक पक्ष एकत्र आलेले आहेत। आपल्या महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वर्ण पाटील या आहेत। माझं एक सगळ्यांना आव्हान आहे आणि प्रत्येक जे उमेदवार आहेत आमच्या आघाडीचे त्यांनी शहरामध्ये प्रत्येक वार्डात आपापल्या परीने स्वर्ण पाटील या तुतारीच्या चिन्हावर उभे आहेत त्यांचाही प्रचार करावा असे मी सगळ्यांना विनंती करते। आणि आपल्या सर्वांगीण विकासासाठी, शहराच्या विकासासाठी आपण सगळे कटिबद्ध होऊ। त्यातला आपला वाटा आपल्या वार्डामधला आहे तो आपण नेटाने पुढे नेऊ असं मी सर्वांना सांगते। आणि आज पाटील सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केले त्यांचे मार्गदर्शन अख्ख्या महाराष्ट्राला मोलाचं असतं, पण आज ते मार्गदर्शन आपल्यालाही खूप मोलाचं ठरेल असं मी सांगते। आणि आपण सर्वांनी अगदी मतदानापर्यंत जागृत राहावं आणि आपलं योगाचं जे आपल्याला संविधानाने जे दिलेलं आहे, म्हणजे जे स्वातंत्र्य दिलेलं आहे लोकशाहीमध्ये, आपण एक मतदार म्हणजे आपण अंबानीच्या बरोबर आपण आहे आणि झोपडपट्टीतला पण माणूस तोच अधिकार बजावतो आणि अंबानी पण तोच बजावतो। कुणीही मोठं आणि छोटं नाही, परंतु अधिकार बजावताना आपण आपल्या याला बळी पडू नये। आपला मताचा पवित्र अधिकार पवित्र मनाने सगळ्यांनी न घाबरता आपल्या विकासासाठी आपल्या या 2 उमेदवारांना आणि आपल्या स्वर्ण पाटील यांना मतदान करा आणि म्हणजे महाविकास आघाडीला यश द्या असं मी तुम्हाला विनंती करते। जय महाराष्ट्र। मी प्रणव वासुदेव सावंत, प्रभाग क्रमांक 11 मधून मी उमेदवार आहे। आज मी माझ्या प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आमच्याकडून तुम्ही काम करून घ्या, आम्हाला संधी द्या
तुमच्या मतरूपी आम्हाला तुमचा आशीर्वाद आम्हाला कायम मिळावा ही मी तुमच्याकडे मनापासून मागणी करतो आणि थांबतो. जय काँग्रेस जय संविधान. मी वैष्णवी लक्ष्मण चव्हाण आपल्या वॉर्ड क्रमांक 11 मधील उमेदवार आहे आणि प्रणव दादा आपण आपल्या वॉर्ड क्रमांक 11 मधले उमेदवार आहेत शिवसेनेचे. काँग्रेस आणि शिवसेना यांना तुम्ही यांच्या समोरील बटन दाबून विजयी करा. आमची हीच विनंती आहे की आम्ही तुमच्यासाठी कार्यरत राहू नेहमी 24 तास. तुमच्या काही समस्या आहेत त्या आम्ही सोडवू. आमच्यावर विश्वास टाका हीच विनंती आहे आणि आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा.